नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्र पुरुष डॉक्टरांअभावी पडले ओस। रात्री होते रुग्णांची गैरसोय। ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकमेव रुग्णालय आहे। मात्र या रुग्णालयात पुरुष डॉक्टरांचा अभाव, परिचारिका यांची 24 रिक्त पदे, डॉक्टरांच्या रहिवासी संकुलाचा अभाव, सिक्युरिटी गार्डचा अभाव अशा एक ना अनेक कारणांमुळे रात्रपाळीवर डॉक्टर रुग्णालयात थांबत नाही। त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे। तरी उरणचे आमदार महेश बालदी यांनी सदर रुग्णालयाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी ग्रामीण भागातील जनता, विशेष करून आदिवासी बांधव व्यक्त करत आहेत। उरण हा खेड्यापाड्यांबरोबरच आदिवासी वाड्यांनी वसलेला तालुका आहे। या तालुक्यातील गरीब गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्र अशी सध्या 2 उपचार केंद्र आहेत। 30 खाटांचे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयावर अवघ्या तालुक्याचा भार आहे। दररोज 250 बाह्य रुग्णांची वर्दळ होत असलेल्या ग्रामीण रुग्णालयावर इतर अनेक कामांचाही वाढता ताण आहे। या उलट ग्रामीण भागात असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरोली रुग्णालय हे ग्रामीण रुग्णांसाठी वरदान ठरत आहे। त्यामुळे उरण परिसरातील विशेषतः ग्रामीण भागातील गरीब गरजू रुग्ण उपचारासाठी कोपरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आश्रयाला ये-जा करत आहेत। मात्र रायगड जिल्हा परिषद, स्थानिक आमदार आणि आरोग्य विभाग यंत्रणा यांच्या डोळेझाक कारभारामुळे हे रुग्णालय व्हेंटिलेटरवर सध्या आहे। त्यात आडगळीच्या ठिकाणी असलेल्या या रुग्णालयात रात्रीच्या वेळी एकही डॉक्टर थांबत नसल्याने रात्री अचानक उद्भवलेल्या आजारांवर सर्पदंश, कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे। त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागत असून त्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने काही रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागत आहे। तरी कोपरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी जातीने लक्ष घालून सदर रुग्णालयात 2 पुरुष डॉक्टर, परिचारिका यांची 24 रिक्त पदे, 2 सिक्युरिटी गार्ड आणि डॉक्टरांसाठी सोयीसुविधायुक्त रहिवासी संकुल उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।